कालपासून आपण श्री समर्थांचं चरित्र सुरू केलं. त्यातल्या श्री समर्थांच्या बंधूंचं दुर्मिळ असं चरित्र ते म्हणजे श्रेष्ठ गंगाधर पंत यांचं चरित्र पाहिलं. यांच्या जन्माची लीला, जन्माचं कारण, याचं तत्वज्ञान, याचा आदर्श तुमच्या आमच्या समोर का आहे. त्यानंतर समर्थांनी तो घालून दिला हा नंतरचा विषय आहे, पण त्यांचे बंधू सुद्धा त्यांच्याप्रमाणेच म्हणून ते श्रेष्ठ गंगाधर स्वामी म्हणून आपण त्यांचा जय जयकार करतो. इसवी सन 1605 गंगाधर पंतांचा जन्म झाला. सूर्यनारायणाने रथसप्तमीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे एक मुलगा तुम्हाला होईल, त्याप्रमाणे वंशज म्हणून श्रेष्ठ गंगाधर पंत हे वंशज आहे. पुढे पिढ्या त्याप्रमाणे झाल्या आणि एक पुत्र मात्र दुसरा जो होईल तो मात्र आजन्म ब्रह्मचारी राहील असं राणूबाईंना, सूर्याजी पंतांना प्रत्यक्ष सूर्यनारायणानं, भगवान नारायणानं सांगितलेलं आहे. आणि इसवी सन 1605 साली श्रेष्ठ गंगाधर पंत इसवी सन 1608 बरोबर गंगाधर पंत 3 वर्षाचे, 2.5-3 वर्षाचं
वय गंगाधर पंतांचं आहे. समर्थ यायच्या अगोदर, जन्माला येण्याच्या अगोदर राणूबाईंना जे डोहाळे लागलेले होते ते गिरिधर स्वामींनी समर्थ प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेले. आता ओवी सांगत बसत नाही, कारण ओवी सांगितली किंवा सिद्धांत व दृष्टांत तुम्हाला काही पूर्वरंग सुरू झाला की काय, म्हणून फक्त काय डोहाळे ते सांगतो. बरेच लिहिले गिरिधर स्वामींनी, भरपूर ओव्या आहेत त्याच्या, काय काय डोहाळे होत होते. मी त्यातला एक डोहाळा तो आज सांगतो. ह्याचं कारण तो एक महत्वाचा आहे, तो सांगायचं कारण पूर्वरंगाशी त्याच्याशी गाठ बांधलेली आहे. राणूबाई एकदम म्हणायला लागल्या सूर्याजी पंतांना, आपल्या पतींना, तुम्ही माझे डोळे पुरवणार असं सांगितलं ना, वचन दिलं ना, माझा एक डोळा आहे, ऐका. कोणता? तर सूर्याजी पंतांना ही सांगते राणूबाई की मी माझं चरित्र तुम्हाला सांगणार आहे. आता ऐका, माझं चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे. सूर्याजी पंतांना हसायला आलं, तुझं चरित्र सांग. आणि म्हणून मी अशीच नाही सांगणार, तुम्हाला फक्त अजून गावकऱ्यांना बोलवून आणा, सगळ्या आपल्या पुरोहितांना बोलवून आणा. ठोसर करण्याचे असणारे जोशी नावाचे पुरोहित, बरं का, तेही आले. सूर्याजी पंतांनी सांगितलं काहीतरी बडबडती आहे माझी बायको, बहुतेक आनंद झालेला दिसतोय, म्हणून काहीतरी असं बोलतीये, पण या तिच्या समाधानासाठी तिने सांगितलंय म्हणून. सगळेजण बसले, सूर्याजी पंत बसले. काय डोळा? राणूबाई म्हणतेय मी माझं चरित्र तुम्हाला सांगणार आहे, ऐका. आणि चरित्राला सुरुवात झाली महाराज. बरोबरीच राणूबाई स्वतःचं चरित्र म्हणून श्री रामप्रभूंचं चरित्र सांगतेय. काय कळलं पूर्वरंगामध्ये? बघा, काय कळलं म्हणजे कळत नाहीये म्हणून नव्हे, आपल्याला कळलं की मला आनंद होईल. 3 दिवसाच्या या ब्रह्मनिरूपणाचं सार्थक झालं. कीर्तनाचं सार्थक, निरूपणाचं सार्थक कधी होतं? आयोजनाने होतं का? नाही. कुठले आर्थिक व्यवहारानं होतं का? अजिबात नाही. कीर्तनाचं सार्थक, निरूपणाचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा सांगितलेला कीर्तनकाराने वक्त्याने विषय जेव्हा श्रोत्याला कळतो आणि त्यातला एखादा का 10,000 विषय रोज बोलले जातात, असे हजारो विषय आपण रोज ऐकलो, त्यातला एखादा विषय आपण घरी न्यावा असं जेव्हा श्रोत्याला वाटतं तेव्हा कीर्तनाचं सार्थक झालं. राणूबाई काय म्हणतीये? मी माझं चरित्र सांगते आणि माझं चरित्र सांगते म्हणून सांगते कोणाचं? रामाचं. त्याचा अर्थ काय? मी ब्रह्म आहे, दुसरं तिसरं कोणी नाही, मी स्वतःला राम समजतेय, राणूबाई म्हणते. आणि तेव्हा जोशी गुरुजींनी, त्या पुरोहितांनी सूर्याजी पंतांना सांगितलं जो यायचा आहे ना जन्माला त्याचं सगळं हे कारण आहे, तो असा होणार आहे म्हणून ही असं बोलतीये, असं बडबडतीये. तिची ही भाव समाधी आहे. काही वेळा का करता असे ना ती ब्रह्मानंदात तल्लीन झाली आहे. समर्थ ब्रह्मानंदात तल्लीन होण्याकरता मुळात आई तल्लीन व्हावी लागते, श्रोते हो. त्यामुळे ते कसे डोहाळे लक्षात घ्या. सांगितलेलं होतं रामनवमीचा उत्सव या ठोसर घराण्याकडे परंपरागत मोठा. किती मोठा? प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून ते दशमीपर्यंत. दशमी चढली, रामनवमीला मोठा राम जन्मोत्सव साजरा करायचा. घरातच मंदिर, बरं का, मोठा वाडा, चौसोबी वाडा, बऱ्याच खोल्या, त्या दर्शनाला स्वतःच्या घरचं राम मंदिर आणि त्या घरातच सगळा हा मोठा उत्सव रामाचा. मग उत्सव म्हटलं की कीर्तन हे येणार. कीर्तनाची वेळ काय असायची त्यांच्या घरामध्ये? रात्री 9 ते 12 आपल्याप्रमाणेच, हाच प्रहर. आणि कीर्तनकार कोण? तर राणूबाईंचे भाऊ आसनगावला राहायचे. त्यांचं नाव भानोजी पंत गोसावी. ते यायचे आसनगाव वरून आणि ते स्वतः उत्तम कीर्तनकार. ते कीर्तन करायचे 9 ते 12 रोज. आणि रामनवमीच्या दिवशी सकाळी 10 ते 12:30 1 असा सगळा हा उत्सवाचा थाटात चाललेला कार्यक्रम. आणि सांगितलेलं होतं अष्टमी किंवा नवमी पुत्र जन्माला येईल. ह्या समर्थांच्या जन्माच्या कथा सांगत असताना बऱ्याच वेळा श्रोते थोडे शंकेत जातात, रामाच्या जन्माच्या दिवशी समर्थ कसे काय? लक्षात घ्या, रामाचा जन्म त्रेतायुगातला अवतार. हे 450 वर्षापूर्वीची
आधीची गोष्ट सांगते मी आपल्याला. इसवी सन 1608 जसा आपण दत्त जन्म साजरा करतो, कृष्ण जन्म साजरा करतो, राम जन्म, मारुती जन्म, तसा रामनवमीचा उत्सव 1608 चा. त्या रामनवमीच्या दिवशी श्रोते हो, अष्टमी किंवा नवमी असं सांगितलेलं गणित आहे त्यांच्या पूर्वपुरुषांनी. आणि रामांच्या वेळी सुद्धा तसंच बरं का, त्रेतायुगाच्या वेळेला ऋषिशृंग मुनींना बनवून वगैरे अगोदरच वसिष्ठांनी सांगितलंय. नवमीच वेळ, घटका, फळे सगळं सांगितलंय दशरथ महाराजांना. आणि खरोखर जो जुन्या माणसांचे वसिष्ठ अर्थात ऋषीच आहेत ते, पण त्यांच्या सांगितलेल्या वेळा कधी पाठीपुढे नाही झाल्या. हल्ली बघा तुम्ही, 9व्या महिन्यात येणार होता पण 7व्या महिन्यातच आला हो. आता आला तर घ्या, डोळ्यांनी दोन्ही दिसताय ना, दोन्ही कानांनी ऐकू येतंय ना. कारण का काही होतं आता काही नियम नाही, नेम नाही. सांगितलेलं तर अष्टमी किंवा नवमी. आणि म्हणून रामनवमीचं सकाळी 9:30-10 वाजता सूर्याजी पंतांचं आपल्या भानोजी पंत गोसाव्यांचं कीर्तन सुरू होणार. समोर घटका ठेवलेली बरं का, तो खट असा आवाज आला बरोबर ते तयार करून ठेवलेलं. आजच्या वर्षात सेट केलेलं ते अलार्म कसा आपण सेट करतो. 7 ला उठायचं असेल तर 6:15 अलार्म, 6:15, 6:30, 6:45, 7. एक मध्ये छान एक रील पाहिलं बरं का इंस्टाग्रामवर, जे आहे ते सांगा हो. तर त्यामध्ये आलेला एक जण होत्या चांगल्या बाई बोलणार, त्यांनी सांगितलं की ते बघा शेवटची 15 मिनिटं झोपतो आपण म्हणजे तुम्ही मी नाही तर जी शेवटची 15 मिनिटं अजून झोपतो माणूस की अजून माझी झोप पूर्ण व्हायची आहे. लक्षात घ्या, ते म्हणाले की 8 तासात पूर्ण झाली नाही, ती 15 मिनिटात होईल का म्हणाले. ती छान ती घटका लावलेली, तिखट असा आवाज आला बरोबर 12:30, 12:35 त्याप्रमाणे ते वेळ गणित प्रहर. ती सगळ्यांनी रामरायांवरती फुलं उधळायची. जन्म झाला, साजरा झाला, गुलाल झाला असं म्हणायचं. आणि असं ते भानोजी पंत गोसाव्यांचं बरोबर पावणेदार झाला उभं राहिलेलं कीर्तन. रामनवमीचा दिवस मंदिरात हो, रामनवमीचा दिवस मंदिरात, राम मंदिरात, रामनवमीचा. सूर्याजी पंत उभे राहिले. वेळ साधली हो महाराज. रामचंद्राची संधी असे का, रामचंद्राची
इतके उपकार आहेत आमच्या या कीर्तनकारांवरती की काय चाली इतक्या सुंदर दिल्या आहेत. कीर्तनातली चाल श्रोते नंतर नाटकात गेली, सिनेमात गेली, भावगीतात गेली, कीर्तनातून सगळं गेलं. अभिषेकी बुवांचे वडील कीर्तनकार श्रोते हो, सगळ्या ऐकायच्या कीर्तनातून चाली श्रोते हो, आणि त्या चाली आपल्याच वडिलांच्या प्रवासीने नाटकामध्ये न्यायच्या. अनेक वेगवेगळी भावगीतं. जिथे सागर धरणी मिळते तिथे तुझी वाट लावतो. कोण म्हणत? तोच चंद्रमान हात तीच चैत्र पुढचं काही कीर्तनात म्हणता येत नाही. राम जन्माची अजून किती किती झाली हो दिंडीच्या. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. अजून किती? प्रथम तुला वंदितो कृपाळा. असो राम जन्माची संधी असे खास, त्याच समधी त्याच समधी त्याच समधी त्याच समधी त्याच समधी. त्याच समधी जन्मला राम भक्त हो. जय जय रघुवीर समर्थ. उद्यानंतर नाहीये परवापासून हे दुसरीकडे आहेत, त्यामुळे ते म्हणाले किंवा दिंडी वगैरे म्हणा असं सांगायचं कारण 10:15 वाजता भानोजीपंत गोसाव्यांचं रामजन्माचं कीर्तन सुरू झालंय. स्वतः जातीनं लक्ष देऊन भानोजीपंत गोसाव्यांच्या पाठी झांजेच्या साथी करता स्वतः सूर्याजीपंत ठोसर स्वतः पाठीमागे उभे आहेत. असं कीर्तन सुरू आहे. आणि राम जन्माची संधी असे खास. रोज राणूबाई बरं का, अगदी आजच्या दिवशीपासून वर्णन असे बकरीत अष्टमी पर्यंत कीर्तन येऊन समोर ऐकायच्या. अशा उंच भागावरती असं त्याला बसवलं जायचं. खुर्च्या वगैरे छोटे देवामध्ये गमतीत सांगत नाही बरं का, खरंच सांगतो. उंच भागावर असं बसवलं जायचं, खाली बसू शकत नाही म्हणून. पण आता आज मात्र रामनवमीचं मुख्य कीर्तन, त्याला मात्र बसता येत नाहीये. खोलीमध्ये आतमध्ये बाळंतीण खोलीमध्ये आतमध्ये पांढऱ्या प्रकारचे पडदे काही गणित त्याकरता लावलेली शुभचिन्ह वाटावी म्हणून स्वस्ती ओम श्रीकार अशी काही मातीने सारवलेली सगळ्या जमिनी भिंती त्यावरती लावलेली आहे, काढलेली आहे आणि सुविणीला बोलावलेलं आहे. आणि रामजन्माचं वर्णन करताय की त्या नारायणाला प्रत्यक्ष अग्निनारायणानं दशरथांच्या हातात घेऊन पायाचं पात्र दिलं आणि हे 4 पुत्र देवतुल्य असे पुत्र जन्माला आले. राजाधिराज श्री प्रभू रामचंद्र महाराज की. तेव्हाच त्याच समयी हे बोलणार नाही, घटना झाली सगळ्यांनी फुलं उधळली. त्याच समयी जन्मला राम भक्त
धावत धावत एक जण आला आणि सांगितलं सूर्याजी पंताला भानोजी पंत बसवून कीर्तन करताय, पुढे नाणी पाळणा सगळं होणार, पदवंदा आणि सूर्याजी पंताला माणूस धावत आला, बाजूला वगैरे गादीवरून तुम्हाला सोयला आलाय का मुलगा आला. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की वा आनंद झाला सूर्याजी पंतांना. गिरिधर स्वामी वर्णन करतात की जन्माचं कारणच वेगळंच आहे समर्थांच्या. दासगणू महाराजांनी वर्णन केलंय. म्हणून काल मी समर्थांचं चरित्र काल गंगाधर पंतांचं सांगितलं, आज समर्थांच्या जन्माचं चरित्र आज का सांगतोय, त्याचं कारण आज वार काय, शनिवार श्रोते. आणि हा समर्थांचा अवतार कोणाचा, तर मारुती रायांचा, महाराज हनुमंताचा अवतार म्हणजे समर्थ रामदास स्वामी. कुणी दिलं हे, आपल्याला माहिती पण हे दिलं कुणी, हे आपल्याला माहिती पण म्हणजे याचं प्रमाण काय, कुठे सापडतं. दासगणू महाराजांनी श्लोक लिहिला, हा मुलगा जन्माला आला तो कसा आला, किती सुंदर श्लोक आहे. धरोनी पहा वेश हा मानवाचा, वेश पाहिला तो मानवाचा. धरोनी पहा वेश हा मानवाचा, अवतार कोणाचा, तर जगी जन्मला अंजनी पाळसाचा. जया शोभले नाम हे रामदास, नमस्कार माझा तयांच्या पदास. जय जय रघुवीर. या पद्धतीनं धरोनी पहा वेश हा मानवाचा, जगी जन्मला अंजनी पाळसाचा. जया शोभले नाम हे रामदास, नमस्कार माझा तयांच्या पदास. या पद्धतीनं श्रोते हो, समर्थांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष मारुतीरायांचा अवतार. म्हणून समर्थांनी पुढे जी मंदिरही उभारली ती रामरायाची आणि मारुतीरायांची. श्रोते हो, असो असे समर्थ बालपण समर्थांचं सुरू आहे. समर्थांचं लक्ष नाव काय ठेवलं, नारायण. सूर्यनारायणानं सांगितलं नाही, दुसरा पुत्र हा ब्रह्मचारी नाही, आजन्म ब्रह्मचारी. म्हणून पहिल्या पुत्राचं नाव गंगाधर ठेवलं. याचं कारण नवस केलेला होता गंगेला, बरं का, म्हणून गंगाधर. आणि म्हणून सूर्यनारायणानं सांगितलं, म्हणून दुसऱ्या पुत्राचं नाव नारायण. श्रोते हो, असा हा नारायण म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. या नारायणाचं घरामध्ये बारीक लक्ष, लहान मुलांचं बारीक लक्ष असतं. आई कधी कुठे गेली, काय बाहेर आली, कधी कोणाशी काय बोलते, बारीक लक्ष लहान मुलांचं. तसं या नारायणाचं लक्ष कसं बारीक, याचं कारण सापडतं गंगाधर पंतांकडे, म्हणजे आपल्या श्रेष्ठांकडे. बंधू 4-5 वर्षाचंच वय श्रेष्ठांचं. आणि आपले वडील सूर्याजी पंत, या दोघांकडे इतके दोघे अधिकारी होते जांभेमध्ये की लांबून लांबून लोक यायचे, ज्योतिषीपणाला यायचे, पण कशा करता यायचे, अजून अनुग्रह मागण्याकरता, अनुग्रह घेण्याकरता. या समोरच्याची योग्यता बघून कशा करता याला अनुग्रह आहे काय, हे सगळं कुंडली समोर पत्रिका बघा, समोर पाहिलं की कुंडली दिसतीये. श्रोते चेहऱ्यावरती, तुमची सुद्धा चेहऱ्यावरती मला कुंडली दिसतीये. किती वाजता संपवणार, जय श्री असो. थोडा विरोधाचा भाग सोडून द्या. असे अनुग्रह देताना पाहिलं की हा 7-8 वर्षाच्या नारायणालाही वाटावं, बरं का, म्हणजे वगैरे झालेली होती. नारायणालाही वाटावं काय की मला कधी अनुग्रह देणार नाही रामनामाचा. आणि म्हणून विचारावं श्रेष्ठांना विचारावं, बंधूंना विचारावं, गंगाधर पंतांना, सूर्याजी पंतांना, वडिलांना विचारावं, तुम्ही जे बाकी इतर आलेल्या बाहेरच्या लोकांना जो अनुग्रह देता तो मला पण द्या ना, मला सुद्धा द्या ना, मला सुद्धा नाम घ्यायचंय. तर श्रेष्ठांनी आणि सूर्याजी पंतांनी नकार द्यावा त्याला. काय, अरे प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे असतात, आम्हाला असं वाटत नाही आतून की तुला अनुग्रह द्यावा. असं म्हटल्यावरती 8-9 वर्षाचा नारायण झाला, राग आला, तुम्ही देत नाही मला अनुग्रह, म्हणून जांभेमधल्या मारुतीच्या समोर तो आला. 8 वर्षाचा नारायण म्हणजे समर्थ जांभेचं राम हनुमान मंदिर, मारुती मंदिर आज ते आहे, दगडी मारुती असते हो. त्या दगडी मारुतीच्या समोर आला आणि मारुती रायाला सांगितलं, मारुतीच्या समोर मारुती राहिली
लक्षात घ्या. आता अनुग्रह देणार कोण कोणाला? का जगी जन्माला अंजनी बाळ जातात त्यांचाच अवतार हा. ते चिरंजीव आहेत. हा नुकताच आत्ता जन्माला आलेला आहे. श्रोते मारुतीराय मला अनुग्रह द्या. माझे वडील माझे बंधू मला अनुग्रह देत नाही असं या 7-8 वर्षाच्या नारायणानं सांगावं मारुतीरायाला. आणि वर्णन असं आहे किती वेळ हा मारुतीच्या समोर उभा राहिला. किती वेळ? 72 तास अन्न पाणी विना त्याग केला अन्न पाण्याचा. आधीच बघा 12 वर्षाच्या जी अगोदरची मुलं असतात म्हणजे काय का 12 वर्षाच्या अगोदरची जी मुलं आहेत ना वयोगटातली ती शुद्धच. 12 वर्षानंतर मग अशुद्ध होतात का? नाही. त्यानंतर राग रुसवा इगो सुरू होतो. तो मला असं म्हणाला, तो मला तसं म्हणाला, असं तो म्हणायला लागतो आणि रागाने निघून जातो. श्रोते हो असं तो मुलगा या पद्धतीनं तो 12 वर्षाच्या अगोदरचा म्हणजे आधीच तो शुद्ध. त्यात 72 तास अन्न नाही पाणी नाही त्यामुळे अजून शुद्ध. अन्न आपल्याला स्फुरण देतं बरं का. अन्न आपल्याला स्फुरण देतं, विरक्तता देते. ह्या पद्धतीनं 72 तास अन्न पाणी विना त्याग केला श्रोते हो. आणि ह्याचा परिणाम असा झाला मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वाताकुजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्र हनुमान की. स्वतः हनुमंतराय याला काही कळत नाही श्रोते हो. त्या दगडी मारुतीतून बाहेर आले. त्या नारायणाला घेतलं आपल्या खांद्यावरती कडेवरती आणि एका निबिड अरण्यामध्ये आले. अनुग्रह व्हायला बाळा बकरीत नोंद आहे. बकरीत नोंद कशी आहे पुढे सांगतो मी आपल्याला. निबिड अरण्यामध्ये आले आणि मारुतीरायांनी त्यांच्या उपस्थ देवतेचं स्मरण केलं. श्रोते हो ह्याय राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलविललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटां मण्डलं रामचन्द्रं श्री रामचंद्र महाराज की. असं ध्यान मारुतीरायांनी केल्यावरती बुधकोशी कृष्ण लिहिल्याप्रमाणे या प्रभू रामचंद्रांचं दर्शन मारुतीरायांना सांगितलं, मारुतीरायांना दिलं आणि मारुतीरायांनी सांगितलं असा असा माझा भक्त नारायण. आता तो तुझा भक्त झाला की माझ्या दास्यत्वाची काय आवश्यकता आहे. मी तुझा दास आहे त्यामुळे तुझा हा नाथ शिष्य आहे. मी तुमचा शिष्य हा तुमचा नाथ शिष्य आहे त्यामुळे अनुग्रह द्या त्याला. नारायण असा 7-8 वर्षाचा टुकटुक बघतोय. कोण प्रगट झालाय? श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या मुखातून या 8 वर्षाच्या नारायणाला अनुग्रह दिला. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. राम नामाचा अनुग्रह प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्रांचं स्वतःचं नाव स्वतःच राम सांगताय. हे नाव घे बरं का बाळा. मारुती हे सांगतायत जे तुला घेऊन आलेत ना ते सांगते की हे नाव कल्याणाचं असतं. काय कळलं? स्वतःकडे म्हणून तो देव स्वतःचं वैशिष्ट्य स्वतःच्या तोंडाने सांगू नये श्रोते हो. जो स्वतःची आत्मस्तुती स्वतःची जो स्तुती करतो ना श्रोते हो त्याला मूर्ख म्हटलंय, अज्ञानी म्हटलंय, जड म्हटलंय परमार्थामध्ये. मग हे सगळं तत्व भगवंताला माहित नसेल काय? भगवान प्रभू राम सांगतात नारायणाला या जे तुला घेऊन आलेत ना माझ्याकडे ते सांगतायत की ह्या नावानं कल्याण होईल बरं म्हणून हे नाव घे असं म्हणून अदृश्य झाले दोघेही. हा बेशुद्ध होऊन नारायण का बेशुद्ध होणार नाही? एवढं रूप सहन होईल का? अर्जुनाला दृष्टी द्यावी लागली बरं का. पण तरी सौम्य रूपात रामप्रभू आले होते. पण 8 वर्षाचा बेशुद्ध पडला. आई वडील चिंतेत. सूर्याची पत्नी राणूबाई मारुती मंदिरात होता माहिती होतं पण तिथून तो कुठे गेला? तर गायी चारण्याकरता काही गुराख्यांची वाट त्या जंगलातून होती, निबिड अरण्यातून होती. त्यांनी सांगितलं राणूबाई सूर्याची पंत
तुमचा नारायण तिथं पडलाय, चला धावत चला. आणि म्हणून सगळेजण तिथे धावत आले अरण्यामध्ये. तर त्याला काय दिसलं? सूर्याजी पंतांना कळलं पाहिजे ना, सूर्याजी पंतांना की तुम्ही अनुग्रह दिला नाही, त्याला श्रेष्ठाने दिला नाही, पण रामप्रभूंनी दिला. याची खूण काहीतरी पाहिजे ना. ती खूण आजही सज्जनगडावर ठेवलेली आहे. ती खूण म्हणजे रामप्रभूंनी राम नामाचं एक पत्र, गुरुच्या पत्रावरचं असं कागद जरा म्हणतो आपण, तसं एक पत्र त्या नारायण जिथं झोपलेला होता, बेशुद्ध पडलेला होता, त्याच्या बाजूला ठेवलंय. ते पत्र आधी उपलब्ध आहे श्रोते. आणि ते पत्र वाचून सूर्याजी पंतांना कळलं, माझ्या मुलाला कुणीतरी अनुग्रह दिलेला नाही. ज्या अनुग्रहाने ज्याला प्रगट करायचं श्रोते हो, त्या प्रत्यक्ष भगवान नारायणानंच या माझ्या नारायणाला श्रोते हो अनुग्रह दिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम आहे मंत्र पुष्कळ. बरोबर म्हणाले, काय करावे सुमंत्र तेरा हो, मंत्रात मंत्र उत्तम, श्री पासून जात वर्ण तेरा हो. बरं का, तेरा हो, तेरा हो. श्री पासून ज्याच्यात 13 वर्ण म्हणजे श्रीराम जय जय राम. आणि हे जेव्हा सूर्याजी पंतांना समजलं, इतका आनंद झाला. सूर्याजी पंतांनी आनंदाने तृप्तीने आपला देह ठेवला, देवाघरी गेले. आणि आपले वडील देवाघरी गेल्यानंतर हा 8 वर्षाचा नारायण म्हणजे समर्थ एकदम संतर्पण झाला. आईला प्रश्न विचारायचा अभिमधून राणूबाईला, आई माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं? माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं? आता 8 वर्षाच्या नारायणाची कशी समजूत घालायची? आणि म्हणून राणूबाई म्हणायच्या, अरे बाळा, देवाला जी माणसं आवडतात ना, तो देव त्यांच्याकडे बोलवून घेतो. बरं का, राणूबाईंचं उत्तर काय आहे? नारायणा, अरे देवाला जी माणसं आवडतात ना, ती माणसं देव बोलवून घेतो. पण नारायणानं त्याच्यावर प्रश्न विचारावा 8 वर्षाच्या ह्याला, काही गोष्टी कळलं काय? देवाला जी माणसं आवडतात ती देवाने मागून घ्यावी, देव त्याला घेतो. मग आता जी आपण जिवंत आहोत ती त्याला आवडत नाहीत की काय? आवडत नाहीत की काय? मग आपण आवडत नाही असं नाही, आपणही आवडतो, मग आपल्याला येत का नाही? अरे असं बोलू नको, असं बोलू नको, असं अशुभ बोलू नको. अशुभ काय? मग आपल्या वडिलांना आवडतात म्हणून दिलं ना. असे असंख्य प्रश्नांचे तारे उमटावे हो. आणि त्या प्रश्नांची उत्तर काही नारायणाला सापडायची नाही. रामनामाचा जप रोज करायचा, रोज गायत्रीचं पुरस्चरण सुरूच होतं. असे दिवस रोज सुरू आहेत. आणि एक दिवस हा नारायण विचार करतो की जांभळेतली माझ्या वयाची 7-8 वर्षाची सगळी मुलं नाम घेत नाहीये, जप करत नाहीये, त्यांचे आई वडीलच त्या संस्कारात नाहीये, तेच सांगत नाहीये, ते स्वतः करत नाहीये. मुलं कशी करतील? नाम कसं घेतील? देवासमोर हात कसं जोडतील? या मुलांचं कसं होणार? मला तर राम भेटला, पण ह्यांना राम भेटावा असं मला वाटतंय, ह्यांना राम भेटावा असंही मला वाटतंय, काय करता येईल? म्हणून एकदम अचानक 2-4 दिवस कुठेतरी गायब झाला नारायण. आता राणूबाईला सवय होती त्याच्या गायब होण्याची, का कुठेतरी हा जाणार नाही, कुठल्या तरी नामातच असेल, कुठल्या तरी परमार्थाच्या कार्यातच हा असेल, कुठेतरी हा जाणार नाही. आणि काहीतरी ताटं काढण्याकरता म्हणून गोळ असतो घरामध्ये, गोळामध्ये शिरल्या राणूबाई. एका पिंपाच्या पाठीमागे, पिंपाच्या पाठीमागे हा नारायण ध्यानस्थ बसलाय. राणूबाई म्हणतात, अरे नारायणा, तू इथं आहेस? काय करतोयस? तू इथं आहेस? तू काय करतोयस? आणि 8व्या वर्षाच्या नारायणाचे उत्तर आहे, चिंता करीतो विश्वाची. मी नाम घेतोय, माझं तर कल्याण होईल, लोकांचं कसं कल्याण होणार? त्याकरताच तर रंगचिंतन कीर्तनमाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. लोकांचं कसं कल्याण होणार? माझं तर कल्याण होईल. श्रेष्ठ गंगाधर पंतांचं लग्न झालं पार्वती देवीशी, श्रेष्ठांचा विवाह झाला. आणि आता या नारायणाला सुद्धा गळ घालताय राणूबाई. अरे तुझा मोठा भाऊ बघ, श्रेष्ठ बघ कसा करता सवरता झाला, तसा तू सुद्धा हो ना रे, कर ना लग्न.
वास्तविक ज्ञान आहे की नाही राणूबाईंना? ज्या राणूबाई ब्रह्मामध्ये तल्लीन झालेल्या होत्या त्यांचा डोळे सांगितले जातात गिरिधर स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे, माहिती की नाही पण तरी सुद्धा श्रेष्ठांचा विवाह झाल्यावरती आता वाटतंय माझ्या नारायणानं सुद्धा विवाह करावा, लग्न करावं. वास्तविक तो आजन्म ब्रह्मचारी असणार आहे हे माहिती आहे, पण तरी सुद्धा गळ घातली आहे, कर ना विवाह. आणि एक दिवशी अगदी इतकं झालं, तू विवाह करणार नाहीस का नारायणा? माझी शपथ रे मात, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हा मातृभक्त बहुज्ञानी, हा मातृभक्त बहुज्ञानी, हो हा मातृभक्त बहुज्ञानी. आईवरती आपल्या प्रेम करणारा नारायण तो म्हणतोय हा मातृभक्त बहुज्ञानी, तो कपट कधीही नेडी ते धवा, तो कपट कधीही नेडी ते धवा. श्रीरामदास गुण खानी, श्रीरामदास गुण खानी, मानिले मातृवचना ते भवा. काय शब्द दासडू महाराजांचा आता हा आईचा मातृभक्त काय लिहिलाय? मानिले मातृवचना ते भवा. कुठल्या वचनाला होकार दिला समर्थांनी? आजही अनेक मोठ्या मोठे जे स्वतःला विचारवंत म्हणवतात, लेखक म्हणवतात, त्यांनी चूक केली आहे. ते म्हणाले समर्थ आईला फसवून पळून गेले, फार चुकीचं वाक्य आहे. कादंबरीतून काढलं पाहिजे म्हणून प्रमाण ग्रंथ अभ्यासले पाहिजे. समर्थ प्रताप, चिंता करीत विश्वाची, सुनील चंचोरकरांनी लिहिलेलं असे चांगले चांगले अभ्यास क्रम वाचले पाहिजे. कुठेही समर्थांनी फसवलेलं नाही आईला लग्नाच्या या माध्यमातून. कसं सिद्ध कसं होतं गिरिधर स्वामी वर्णन करतात. आईनं नारायणाला समोर उभं केलं. 12 वर्षाचा नारायण, 12 वर्ष मुलाचं, मुलीचं 8-9 वर्ष म्हणजे विवाहाकरता योग्य पूर्वीचा काळ आहे, 350-400 वर्षापूर्वीचा विषय आहे. असा 12 वर्षाचा नारायण त्या नारायणाला समोर बसवलं. माझ्यावर प्रेम आहे तुझं? हो. मग मी सांगते ते ऐकायचं. ऐकतो. आता सुरू केलं राणूबाईंनी बोलायला. तुला बोहल्यावरती उभं राहिलेलं मला बघायचंय. नारायण म्हणाला हो. नीट आहे का बरं का वाक्य? तुला बोहल्यावरती उभं राहिलेलं मला बघायचंय. हो. तुला मुंडावळ्या बांधलेल्या मला बघायचंय. हो. तुझ्या डोक्यावरती अक्षता पडलेल्या मला बघायचंय. हो. हे 3 वाक्य झाली राणूबाईंची. आणि ह्या 12 वर्षाच्या नारायणानं म्हणजे समर्थांनी राणूबाईंच्या मुखावरती असा हात ठेवला. बस. कारण गिरिधर स्वामी म्हणतात का हात ठेवला? जर त्याच्यानंतर राणूबाई असं बोलल्या असत्या की नारायणा तुला मला मुलं झालेली बघायची, तिथपर्यंत थांबलो पाहिजे की नाही? त्याच्यानंतर मला जावं लागेल आणि मग परमानंद आणि मग रामराय मग पंचवटी मग पुढे सगळं. एवढं कोणाला वेळ आहे? श्रोते हो, 12:15 वाजले. ह्या पद्धतीनं तोपर्यंत थांबलं पाहिजे. त्यामुळे समर्थांनी फसवलेलं नाही. काय म्हटलंय आईनं? तुला बोहल्यावर उभं राहिलं बघायचं नाही. बोहल्यावर उभे राहिले. गुंडावळ्या बांधलेल्या बघायच्या. गुंडावळ्या सुद्धा बांधल्या. अक्षता पडलेल्या बघायच्या. हो. अक्षताही पडल्या. अक्षता पडल्या म्हणून शुभमंगल समाधान झालं आणि निघाले. शेवटचं मंगलाष्टक. आणि म्हणून त्या होकार दिला, वचनाला होकार दिला. म्हणून आता एक स्थळ यायला सुरुवात झाली नारायणाला. आता होकार दिलाय नारायणानं. बोल्यावर उभा राहील, गुंडाळ्या बांधून घेईल, अक्षता पडलेल्या बघायच्या. हो. दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. श्रोते हो, नारायणाचं म्हणजे कसं दिसत होते समर्थ 12व्या वर्षी? छान धोतर. श्रोते हो, छान काठाचं धोतर, छान यज्ञोपवीत स्वच्छ. हे महत्वाचं.
श्रावणीला बदललेलं नका दाखवा, अगोदरच दाखवा. स्वच्छ यज्ञोपवीत जाणव, छान चकचकीत गोटा, त्याच्यावर आपण जशी फुलवात जशी करतो तशी चापून चोपून फुलवातीसारखी शेंडी लावलेली. आणि अशी श्रोते हो आजच्या भाषेत सांगायचं हेअरस्टाईल पूर्वीच्या मुलींना आवडत होती. जय जय रघुवीर समर्थ. आता काही असतं, कोणी केस वाढवतं आणि काही करतं. ते वेदव्यास म्हणाले की भागवतात त्यांनी सांगितले की कलियुगाची सुरुवात कशी आहे माहितीये का, की ज्यांनी केस कापले नाही पाहिजे ते कापतात आणि ज्यांनी कापले पाहिजे ते वाढवतात. श्रोते असं वेदव्यासाने सांगितले. हे जिथे सुरुवात होते तिथे म्हणे कलियुग सुरू झालं, वेदव्यास म्हणाले. असा नारायण. आणि दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यावरती जेव्हा आता त्यांना वेशीपर्यंत सोडण्याची वेळ यायची तेव्हा हा राणूबाईला म्हणायचा आईला, नारायण 12 वर्षाचा, मी त्यांना सोडून येऊ, वेशीपर्यंत सोडून येऊ. राणूबाईला वाटायचं वा आता तयार होत नव्हता, आता झाला, इतक्यात प्रेमात पडला असं वाटायचं. पण तिला माहित नव्हता हा कशा करता वेशीपर्यंत सोडायला जाणार आहे. आणि म्हणून ते वेशीपर्यंत जायचं. आणि जे सासरे बुवा आहेत, म्हणजे तथाकथित सासरे बुवा, त्या सासरे बुवाला सांगावं या नारायणानं, हो काका आणि तुम्ही ताई, मी लग्न करणार नाहीये, माझ्या आईनं सांगितलं म्हणून मी उपस्थित राहिलो, त्यामुळे तुमचा होकार कळवू नका, जा. इतकी स्थळं झाली बघून राणूबाई विचार करतात अजून कुठूनही होकार काय येत नाहीये. आणि तशा माझ्या नारायणामध्ये काही खोट नाही. पण दिसावं कसं हे समर्थांनी दासबोधात दिलंय. दासबोधात काय नाही, दासबोधात सगळे दिसावं कसं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, असा सुंदर ग्रंथ दासबोधासारखा नाही. श्रोते हो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मानाचा तुरा दिलाय दासबोधाला की व्यक्तिमत्व विकासासारखा, दासबोधासारखा ग्रंथ जगात दुसरा नाही. त्यांनी दिलाय छान म्हणून छान असं नाही बरं का, त्यांनी काही म्हणो, पण असा असणारा दासबोध, त्यात दिसावं कसं, चालावं कसं असं लिहिले, कसं चालावं. हल्ली कॅटवॉक त्यांनी वाचावं ते, म्हणजे सुधारतील जरा, कसं चालावं, कसं अक्षर असावं, मोत्यासारखं समर्थांचं अक्षर आहे, उपलब्ध आहे, सगळं लिहिलंय. अशी काहीच खोट माझ्या नारायणात नाही. होकार काय येत नाहीये, होकार काय येत नाही. आणि त्यांचेच बंधू आसनगावचे कोण, कीर्तनकार भानोजी पंत गोसावी, त्यांना सांगितलं कुठूनही होकार येत नाहीये, कुठूनही होकार येत नाहीये माझ्या मुलाकरता. भानोजी पंत गोसावी म्हणाले कशाला चिंता करतेस, माझी 7-8 वर्षाची आहे ना मुलगी, तिचं आणि नारायणाचं विवाह करून देऊ, लग्न करून देऊ. घाई घाईत विवाह ठरवला. भानोजी पंत गोसावी यांची मुलगी आणि नारायण. ती 7-8 वर्षाची, हे 12 वर्षाचे. समर्थ विवाह ठरला, घाई घाईत मुहूर्त काढला. म्हणून गाई वनातून घरी येतात म्हणजे काय, संध्याकाळचा गोरज मुहूर्त, त्या गोरज मुहूर्त काढला आणि तेव्हा विवाह करावा. हे आख्यान शिकत असताना मला असं वाटलं असा कसा नवरा मुलगा पळाला, असा कसा. आज हल्ली कोणाला वाटलं पळून जावं तर पळून जाऊ शकतो का, ज्यांची लग्न आली त्यांनी आठवा. नाही करू शकत, आता काही करू शकत नाही. तेव्हा सुद्धा विचारतात बघा सही करायच्या अगोदर, बघा बरं का, म्हणजे जय जय रघुवीर समर्थ या पद्धतीनं असा कसा पळून गेला तर लक्षात घे. संध्याकाळची वेळ होती, गोरज मुहूर्त होता आणि तेव्हा एमएससीबीचे असे लाईट नव्हते आणि लाईट नसल्यामुळे वारंवार जातही नव्हते, लोडशेडिंग नाही. अशा ठाणवाया कोपऱ्यात मोठा वाडा हो, ठाणवाया मशाली अशा कोपऱ्यात लावलेल्या, मध्ये असणाऱ्या नवरदेवावरती आणि वधूवरती प्रकाश पडेल का, उजेड पडेल का, साधा मुद्दा आहे. आणि म्हणून विवाह करता तयार केलं. समर्थ बोल्यावरती उभे राहिले, सांगितल्याप्रमाणे मुंडावळ्या बांधल्या, अक्षता, मंगलाष्टकाला सुरुवात होणार. श्रोते हो, मंगलाष्टकाची पद्धत कशी, श्रोते हो, शार्दूल विक्रीडित सांगितलेले वृत्त त्याकरता. हल्ली लग्नामध्ये तेही सांभाळत नाही वृत्त सुद्धा. माझ्या काकाच्या, भाच्याच्या, मामाचं, मुलीचं लग्न काही वाटेल ते म्हणतात. शार्दूल विक्रीडित स्तोत्र वृत्त सांभाळत नाही.
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. आठवलं की नाही आपलं? जय जय रघुवीर समर्थ. आणि समर्थ उभे राहिले. समर्थ उभे राहिले आणि शेवटचं मंगलाष्टक. द्विज सावधान ऐसे. समर्थांच्या वाङ्मयातला सगळ्यात आवडणारा शब्द त्यांना सावधान. समर्थांनी विचार केला शुभमंगल सावधान. जर शुभ आहे मंगल आहे मग सावध कशाला? सावधान कुठे लिहितात श्रोते हो? 2200 व्होल्ट, एक कवटी आणि 2 धाड. इथे हात लावला तर तुझं असं होईल श्रोते हो, असं होईल. पण शुभ आहे मंगल आहे मग सावध कशाला? तर समर्थांच्या दिव्य प्रतिमेचा अर्थ लावायचा असेल तर समर्थ म्हणतात आता जर सावध झालास तर पुढे शुभ आणि मंगल आहे. म्हणून द्विज मोरपंतांनी वर्णन केलंय श्रोते हा प्रसंग. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. हो अनेक जण समर्थांच्या ह्या कृतीबद्दल ज्यांना हे माहित नाही, समर्थांच्या भाषेतले मूर्ख आणि पडत मूर्ख, ते म्हणतात पुढे त्या मुलीचं काय झालं, मुलीचं काय किती नुकसान झालं त्या समर्थ निघून गेल्यामुळे. त्या मुलीचं श्रोते हो का हे नुकसान झालं नाही विषय आला म्हणून सांगतोय. असंच कोल्हापूरमध्ये गोविंद स्वामी आपले राष्ट्रीय कीर्तनकारांचं कीर्तन सुरू होतं आणि ते कीर्तन म्हणजे चौकातले कीर्तन. इतकी गर्दी श्रोते हो मंदिरात बसायला जागा नाही म्हणून चौकात कीर्तन. जसे आजचे राजकारणी नेते जसं भाषण करण्याकरता त्याप्रमाणे त्यांना गर्दी नाही इतकी राष्ट्रीय कीर्तनकार गोविंद स्वामी आपल्यांच्या कीर्तनाला गर्दी. कीर्तन विश्वाच्या कीर्तनाच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला आपण कोणी गंमत सांगितली ज्या वडिलांच्या बाबतीत घडलेली. गोविंद स्वामी महाराजांचं कीर्तन होतं आणि ते समर्थांचं चरित्र सांगत होते आणि तेव्हा समर्थांचं चरित्र सांगत असताना श्रोत्यांमधून एकाने आवाज दिला, ओ बुवा, गोविंद स्वामींना, बुवा त्या समर्थांचं चरित्र आम्हाला सांगू नका, त्या मुलीचं पुढे काय झालं ते सांगा. त्यावरती गोविंद स्वामी म्हणाले ती अजून आहे, तुम्ही करताय का? उगाच आपलं काही समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ उघडून बघावा त्या मुलीचं काय झालं हे लिहिलेलं आहे केंद्र स्वामींनी. काय झालं
तर अंबड गाव जालना जिल्हा येथून कुलकर्णी नावाचा एक वंश आलेला होता. त्याचा मुलगा बरं का, त्याच्याशी ह्या मुलीचा म्हणजे माधवजी पंत गोसाव्यांच्या मुलीचा विवाह करून देण्यात आला. ओवीच आहे बरं का. काय ओवी आहे श्रोते हो, नारायण पळून गेला हे जेव्हा समजलं तेव्हा श्रेष्ठ गंगाधर पंतांनी ओळखलं. आता या मुलीचं नुकसान अजून आहे 10-15 मिनिटं म्हणजे तीर्थजाला नाही मुहूर्ताला अजून 10-15 मिनिटं आत्ताच तर मंगलाष्टक सुरू झाली आहे. तर काय करू शकतो, राणूबाई ढसाढसा रडायला लागल्या, लोक म्हणायला लागले काय झालं काय झालं. श्रेष्ठांनी विवेक केला श्रोते हो. ओवी आहे, श्रेष्ठांनी काय केलं, तो जो कुलकर्णी नावाचा बिजावर होता त्याच्याशी विवाह करून दिला. ओवी काय सांगते, श्रेष्ठे ती कन्या बिजावरास दिधली. बरं का, जाऊन बघा आपण समर्थांचा प्रवास ग्रंथ असेल तर. काय केलं, श्रेष्ठ म्हणजे कोण, गंगाधर पंत. श्रेष्ठांनी काय केलं, श्रेष्ठे ती कन्या बरं का म्हणजे माधवजी पंत गोसाव्यांची ती कन्या बिजावरास दिधली म्हणजे कुलकर्णी नावाचा जो वर आलेला होता त्याला दिली, त्याच्याशी लग्न करून दिलं. त्यामुळे त्या मुलीचा कुठेही नुकसान काही अपमान झालेला नाही. लहान मुलाला काय 8-7 वर्षाची मुलगी तिला लग्न काय माहिती श्रोते कसं नुकसान होईल मला सांगा. समजा आपण लहान मुलं आई वडिलांना सांगतात हो मला डार्क फॅन्टसीचा बिस्किट पुढे आणा ना, आणि समजा तो मिळाला नाही मार्केटमध्ये आणि समजा पार्लेजीचा आणला तर खाणार की नाही बिस्किट श्रोते. लहान मुलाला काय, लहान मुलं आहे तेवढीच बुद्धी आहे, त्या बद्दल कुठेही तिचं नुकसान झालेलं नाही श्रोते हो. श्रेष्ठ ती कन्या बिजवरास दिधली. समर्थांनी ज्याच्याकरता गमन केलंय निघून गेले, जो उपदेश आपण गेले 3 दिवस निरूपणातून ऐकतोय त्या उपदेशाकरता काय आम्ही वसती केली रामी, तो त्याला कसा अनुभव आला. वर्गात झालं निरूपण समर्थांचं, पण त्यांना स्वतःला जे म्हणतायत त्याला कसा अनुभव आला हे आपण उद्या बघूया श्रोते हो. आख्यानामध्ये सुद्धा आणि पूर्वरंगाच्या द्वारे सुद्धा समर्थांनी पुढे गेल्यावरती त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला बरं का, आई त्यांची कशी राहिली श्रोते हो समर्थ गेल्यावर इतकी वर्ष, त्याचा इतिहास काय हे उद्याच्या कीर्तनात बघूया. म्हणून सर्व श्रोत्यांना विनंती करतो थोडासा कीर्तनाला विलंब आज उशीर झालाय, क्षमा करा. पण तसा मी मुंबईचा तो आहे, एक वेळ पाठी येणार नाही एक वेळ पुढे येणार नाही, पण श्रोते तुमच्याच प्रेरणेनं बोलतोय श्रोते. त्यामुळे आपण सहकुटुंब सहपरिवार अजून अनेक श्रोत्यांना घेऊन या. इथे सुद्धा अजून जागा आहे, इथं नाही आता, तर सगळ्यांना घेऊन या आणि आपण कीर्तनाचा आनंद घ्या, श्रवण करा श्रोते. आम्ही वसती केली रामी, आम्ही वसती केली रामी, आम्ही वसती केली रामी रामी हो, आम्ही वसती केली